कवडीशास्त्रासाठी गुरुचे महत्व काय आहे किंवा गुरुकडनं हे विद्या का घ्यावी? आपणच शिकून आपणच पाहून शिकता येईल तर नाही मित्रांनो, तसं होणार आहे. कारण हे गुरु परंपरेतून आलेली विद्या असते. अनुग्रह घ्यावा लागतो, कारण आधी ज्या गुरूंनी अभ्यास केले त्यांची जी सिद्धी असते, त्यांनी केलेला जो अभ्यास होतो त्यानुसार तुम्हाला ती गुरु परंपराने आल्यानंतर जेव्हा एखाद्या गुरुकडनं आपण शिकता तेव्हा त्याचं महत्व वाढतं आणि त्याच्यातून तुम्हाला आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक उन्नती सुद्धा होते. आणि त्यामुळे ज्या परंपरेतून ते तुम्ही ज्योतिष शिकणार आहात ना, आता मी माझ्या परंपरेतून ज्यांनी माझे किंकर गुरुजी होते त्यांनी शिकवलं, ते गणपती कर्वे यांच्याकडनं शिकलं, असं ज्यांनी ज्यांच्याकडनं शिकलं तर त्या परंपरेने त्यांना जसं सांगितलं त्यांनी मग त्याच्यातून काही सुधार वगैरे करून जसं सांगितलं, तर ते स्टेप बाय स्टेप गुरु परंपरेतून आलेली विद्या ही खूप काळ टिकते आणि सिद्धपूर्वक असते आणि त्याच्यातून तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे गुरु मार्फत म्हणजे कोणाकडनं तरी गुरु करून शिकलं कवडीशास्त्राचा अभ्यास, कारण हा आध्यात्मिकची बैठक आहे आणि अध्यात्म असल्याशिवाय तुम्ही ते सांगू शकत नाही, तर त्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे शक्यतो गुरुकडनं विद्या शिकावी आणि गुरुच्या आज्ञेशिवाय तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकत नाही. तुम्ही त्याचे प्रश्न, स्वतःचे प्रश्न, लोकांचे प्रश्न ठराविक काळानंतर, ठराविक जप झाल्यानंतर तुम्ही करू शकता, परंतु दुसऱ्याला शिकवताना सुद्धा काही काळ जावा लागतो. तितकं तुमचं अनुष्ठान, तितक्या जपाची संख्या पूर्ण होणे खूप गरजेची आहे. गुरु कृपेशिवाय तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकत नाही आणि तुम्हाला तेही करू शकत नाही. म्हणून कवडीशास्त्रासाठी गुरु गरजेचे आहे.